यानंतरची बातमी भाजप संदर्भातली आहे। मुंबईमध्ये भाजपनं अबकी बार 100 पारचा नारा दिलाय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे। भाजपनं केलेल्या या सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमत मिळणार असल्याचा निष्कर्ष समोर आलाय। ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवरही भाजप उमेदवार विजयी होत असल्याची माहिती अंतर्गत सर्वेतून समोर आली आहे। त्यामुळे या सर्वेचा अंदाज बघता भाजपकडून महायुतीमध्ये सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे। सर्वेक्षणातील काही ठळक बाबी काय आहे त्यावर एक नजर टाकूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर बीजेपी आघाडीवर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 38 पैकी 16 जागांवर भाजपची आघाडी पाहायला मिळते। काँग्रेसच्या 31 पैकी 8 जागांवर भाजपची आघाडी असल्याचंही सर्वेक्षणातून समोर आलंय। 100 ते 105 जागा जिंकण्याचा भाजपचा अंदाज आहे। जागा वाटपात भाजप शिवसेनेत कोण बाजी मारणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। भाजपा शिवसेना महायुती 100% यावेळी मुंबईचा महापौर बनवणार आहे। महाराष्ट्राची मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने राहणार आहे। मुंबईची जनता सुद्धा डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने। विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीनंच आम्हाला पुढे जायचं आहे हे निर्विवाद सत्य आहे। ते सुतोवाच स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे आणि ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या महायुतीमध्ये समन्वय कसा राहील, आपली महायुती टिकेल कशी, त्याच्यामध्ये फाटाफूट होणार नाही, त्याच्यामध्ये गैरसमज होणार नाही, ही दक्षता माझ्यापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या घेणं गरजेचं आहे। आणि त्या पद्धतीने आपण जर वागलो तर युतीला कुठेही अडचण महाराष्ट्रामध्ये नाही।